नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं ते म्हणजेच सम्राटनगर नेरळ संघानं आणि आता त्यांचं क्षेत्ररक्षण आपण मैदानाच्या आतमध्ये जरूर बघतायत. खूप चांगल्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण जोडलं जात आहे. परंतु आपण इथे पाहुण्यांच्या शुभ सन्मानाच्या दिशेनं जातो आहे. अगदी सन्माननीय आदरणीय आमचे दिलीपदादा सोनावणे इथे उपस्थित झाले तर दादांचा हेतुजित मान आणि शुभ सन्मान इथे होत असताना आपल्याला बघायला भेटतोय आणि हा शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन खरं तर ज्यांचा भरपूर मोठा पाठिंबा राहिला आहे असा व्यक्तिमत्व खरं तर अगदी माननीय श्री मंगेशदादा पवार यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नक्कीच दादांचा शुभ सन्मान करून घ्यायचा आहे. खरं तर नक्कीच 9996 म्हणून खरं तर ज्यांचा लकी नंबर म्हणून ओळखलं जातं असं हे व्यक्तिमत्व म्हणजेच आमचे माननीय श्री मंगेशदादा पवार यांच्या शुभ हस्ते मात्र नक्कीच आमच्या दिलीपदादा सोनावणे यांचा मात्र यथोचित मान आणि शुभ सन्मान होत असताना आपल्याला बघायला भेटतो आहे. स्पर्धा खूप चांगली आहे आणि थेट आपण बघू शकतोय या स्पर्धेची चर्चा मात्र आज भरपूर प्रमाणामध्ये होत असताना आपल्याला बघायला भेटते आहे आणि त्याचं वैशिष्ट्य या स्पर्धेचं आयोजन आपल्याला बघायला भेटतं आहे. खूप चांगलं आयोजन आणि तदनंतर जर बघायला गेलं तर संपूर्ण ऑर्गनाइज कमिटीनं आणि बाकस कामानं मात्र घेतलेली मेहनत या संपूर्ण स्पर्धेच्या मागे आपल्याला बघायला भेटते आहे आणि इथे दादांचा शुभ सन्मान मात्र नक्कीच होत असताना आपल्याला बघायला मिळाला आणि अजून एक छोटासा शुभ सन्मान आपण करतोय. अगदी सन्माननीय आदरणीय आमचे नवनाथदादा ठोंबरे यांचा देखील एक यथोचित मान आणि शुभ सन्मान इथे होतोय. दादांना विनंती असेल की आपण जायचं आहे आणि हा शुभ सन्मान इथे आमच्या मंगेशदादा पवार यांच्या शुभ हस्ते होतोय. अगदी आपण बघू शकतोय माईच्या आपुलकीची प्रेमळ चाल आणि या स्पर्धेचा मुवमेंट पुष्पगुच्छ देऊन मात्र इथे अगदी दादांना शुभ सन्मानित केलं जात आहे. तदनंतर आपण जाऊया ओ टू दी कॉम्बॉक्स. आणि नुकतंच आपण बघू शकतोय याच दरम्यान आदरणीय आमचे सुभाषजी धुळे देखील इथे उपस्थित होत आहेत. त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील खूप खूप स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. हॅलो, नुकतंच आपण बघू शकाल अगदी चेतन चौतानी हे गोड व्यक्तिमत्व मात्र नक्कीच इथे उपस्थित होत आहे. तर दादांना विनंती असेल की आपण देखील यायचं आहे व्यासपीठावरती. आपलं देखील खूप खूप स्वागत आहे. आणि याच दरम्यान आपण देतो आहे थेट पहिल्या सामन्याची मॅन ऑफ द मॅच. अजय सोनावणे आपण यायचं आहे. ही मॅन ऑफ द मॅच आपण ठरला आहात तर लगेच यायचं आहे. ही मॅन ऑफ द मॅच मात्र तिथे प्रेझेंटेशन बॉक्समधून दिली जाईल आणि त्यानंतर आपण लगेच कंटिन्यू सामन्याच्या दिशेनं जातो आहे. भरपूर चांगला सामना आणि तिथे थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये मात्र जोडले जात आहेत थेट आमचे स्वप्नील दादा. थँक्यू. पहिल्या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ संपला गेला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज संदेश या गोलंदाजाच्या मार्फत चांगले 2 चेंडू टाकले जातात. निर्धाव चेंडू. पुढचा षटकामधील तिसरा चेंडू. त्यावेळेस चांगला फटका अगदी सॉफ्ट हँडने वापर केला जातोय. गली रिझनमध्ये येतोय या सत्रामधील पहिला दमदार चौकार. कमांड डीजे राजेंद्र वैखरेच योगदान त्यांनी सजविलं वाकस गावाचं मैदान.
अगदी इथे आपण मॅन ऑफ द मॅच देतोय थेट ही मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी विनंती करेन सन्माननीय आदरणीय आमचे संदीप दादा मिनिमिने यांना की आपल्या शुभास आपण तिथे थेट मॅन ऑफ द मॅच द्यायची आहे. थेट आपण बघितलं खूप चांगलं क्रिकेट खेळलं. खरं तर या खेळाडूंना अजय इथे ठरलेला आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आणि अजयला मात्र ही मॅन ऑफ द मॅच आमच्या संदीप दादांच्या शुभासे मात्र नक्कीच दिली जाते आहे. भरपूर चांगलं क्रिकेट खेळलं आणि अशाच पद्धतीचं क्रिकेट खेळत राहावं. अगदी ही मॅन ऑफ द मॅच इथे दिली गेलेली आहे आणि त्यानंतर आपण सन्माननीय आदरणीय आमचे संदीप दादा मिनिमिने यांचा यथोचित मान आणि शुभ सन्मान देखील होतोय आणि हा शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन आमच्या अगदी श्रीमान मंगेश दादा पवार यांना की आपल्या शुभास आपण नक्कीच दादांचा यथोचित मान आणि शुभ सन्मान करायचा आहे. वाकर चषक 2025 ची चर्चा मात्र खरं तर संपूर्ण विभागामध्ये होती आहे आणि ही स्पर्धा आज प्रत्येकाच्या मनामध्ये जाऊन मात्र खरं तर एक मोठ्या प्रमाणामध्ये बसली आहे आणि नक्कीच खास करून ही स्पर्धा जर बघायला गेलं तर नक्कीच आमच्या मंगेशदादा पवार यांच्या छोट्याशा शब्दावरती भरवलेली बघायला भेटते आहे. परंतु मैदानामध्ये सामना खूप सुरेख आहे. फटका चांगला आहे. तिथे मी त्याच्या डिझाईन दादाच्या वाकस चषकाची चर्चा रायगड जिल्ह्यात मंगेश दादाच्या वाकस चषकाची चर्चा रायगड जिल्ह्यात सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. श्रेयस या फलंदाजामार्फत बॅक टू बॅक 3 चौकार लगावले गेलेत श्रेयस या फलंदाजानं. मंगेश दादाला फेमस झाला क्रिकेट खेळाची आवड त्याला तोड नाही त्याच्या आयोजनाला केटीसी लाईव्ह युट्यूब चॅनलवर बसा तुम्ही बघत केटीसी लाईव्ह युट्यूब चॅनलवर बसा तुम्ही बघत अरे मंगेश दादाच्या वाकस चषकाची चर्चा रायगड जिल्ह्यात मंगेश दादाच्या वाकस चषकाची विचार केला गेला तर 6 चेंडूंचा खेळ संपला गेला. एक गडी बाद 12 धावा धावफलकावरती जोडले गेले. यशदीप डिक्सल संघाला पहिला आदरा बसला गेला. श्रेयस बॅक टू द पवेलियन. नवीन बॅट्समन न्यू कॅन्डिडेट मैदानामध्ये पाहायला मिळतील. आकाश गेलेत. आणि याच दरम्यान आपण बघू शकतो अगदी माननीय श्री आमचे रविदादा कांबरे आणि त्यानंतर अगदी आमचे बाळूजी भोईरे आणि अगदी आदरणीय संदेशदादा माळी आणि नेरळ शहर उपाध्यक्ष आपण बघू शकतो आमचे सन्माननीय आदरणीय ऋषिकेशजी पाटील साहेब देखील इथे उपस्थित झाले. तर या सर्व व्यक्तिमत्वांना विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं. आपले देखील हार्दिक असं शुभ स्वागत आहे. खूप चांगली स्पर्धा आपल्याला बघायला भेटते आहे आणि याच दरम्यान आपण बघाल आदरणीय आमचे दिनेशदादा पवार आणि सुनीलदादा जाधव हे देखील 2 व्यक्तिमत्व उपस्थित होत आहेत. तर आपलं देखील खूप अभिनंदन स्वागत आहे आणि लगेच आपण जाऊया कंटिन्यू सामन्याच्या दिशेने. मांडेंडरी पॉवर प्लेचं दुसरं षटक गोलंदाजी मार्गवरती तुषार आलेत. गोलंदाजी मार्गवरती सांघिक कोट्यातलं वैयक्तिक पहिले आली. संघासाठी दुसरं षटक हाताळण्याकरिता राईट आर्म राऊंड द विकेटने आलेत. नवीन यावेळेस पुलटॉसरित्या चेंडू होतात. सॉफ्ट हँडने वापर केला जातोय. यावेळेस येईल या 17 मधील तब्बल 4था चौकार येतोय. कमॉन डीजे. युट्यूब चॅनलवर बसा तुम्ही बघत केटीसी लाईव्ह युट्यूब चॅनलवर बसा तुम्ही बघत
आणि नक्कीच आपण बघू शकतोय इथे सम्राटनगर नेरळ संघासाठी मात्र भरपूर मोठं कॅश प्राइज येत असताना आपल्याला बघायला भेटत आहे. थेट आदरणीय ऋषिकेशजी पाटील असतील आणि त्यानंतर अगदी सन्माननीय आदरणीय चेतनजी चोताणे असतील. या दोन व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून जर बघायला गेलं तर सम्राट नगर नेरळ संघ जर इथे विकेट हॅट्रिक कंप्लीट करत असेल तर 500 रुपयाचं कॅश प्राइज मात्र इथे लावलेलं आपल्याला बघायला भेटतंय. परंतु तिकडे फटका खूप चांगला बघायला मिळाला. फलंदाजाचा बॅटमधून 4 आला आणि इथून दाफल कबड्डी आपण बघू शकतोय. बॅटिंग करत असताना 20 धावा पूर्ण झालेल्या आहेत या मॅचमध्ये डिक्सल संघाच्या. सुरेख फटका केला जातोय. एकने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 21 या अंकावरती. 21 धावा धावफलकावरती इकबाडल्या गेल्यात. आतापर्यंत चांगली बॅटिंग पाहायला मिळते. रोहित आणि आकाश या दोन फलंदाजामार्फत चांगले बॅटिंग पाहायला मिळते. तब्बल या दुसऱ्या षटकामधील 4 चेंडूंचा खेळ संपला गेला. 4 चेंडूवरती 9 धावा या गोलंदाजानं खर्ची केल्यात. पुढचा चेंडू वेळेस सुरेख फटका केला जातो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कव्हर रिझल्टमध्ये उपस्थित आहे. उचलणार फेकणार तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते. एकने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 22 या अंकावरती. 22 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत चांगली सुरुवात चांगली बॅटिंग पाहायला मिळते टीम डिक्सल टीमकडून. षटकामधील शेवटचा चेंडू असेल गोलंदाज तुषार या गोलंदाजाच्या षटकामधील. सुरेख फटका यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जाईल सरळ चौकाराकरिता. कमॉन डीजे. लाख मोलाचं त्यानं ठेवलं या बक्षीस. साऱ्या सामना वीराला नजराना आहे खास. चला पंच टाइम अलर्ट असेल. 20 मिनिटामध्ये 4 षटकं फेकून झाली पाहिजेत 20 मिनिटामध्ये. तर शेवटच्या षटकामध्ये एक फिल्डर 38 सर्कलमध्ये घेतला जाईल. सूचित करा. नुकतंच आपण बघू शकतो इथे सन्मान्य आदरणीय रुपेशजी जाधव असतील, त्यानंतर निकेशजी जाधव असतील, अगदी सुहासजी धुळे असतील. ही तिन्ही व्यक्तिमत्व मात्र नक्कीच या दरम्यान इथे उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील हार्दिक असं शुभ स्वागत आहे या वाकस चषकामध्ये. खूप चांगल्या प्रकारचा सामना आपण बघू शकतोय. मॅचची टॉपेज लागली आहे. थर्डमॅनला बीट करून चढून निघून जातोय. सीमा पार मिळत आहेत 4 डीजे. आणि नक्कीच इथे आपण बघू शकतोय या सामन्यामध्ये बघायला गेलं तर सध्या तरी सम्राटनगर नेरळ संघ मात्र गोलंदाजी करतोय. आणि नेरळ संघासाठी जर बघायला गेलं तर इथे भरपूर मोठं कॅश प्राइज येत असताना आपल्याला बघायला भेटत आहे. जर इथे विकेट हॅट्रिक कंप्लीट करत असेल इथे नेरळ संघ तर नक्कीच आपण बघू शकतोय सन्माननीय आदरणीय संदेशजी पाटील आणि ऋषिकेशजी पाटील आणि चेतन चोताण्या यांच्याकडून जर बघायला गेलं तर थेट 10,001 रुपयाचं कॅश प्राइज मात्र नक्कीच इथे लावलं जात आहे. आणि तदनंतर जर बघायला गेलं तर नक्कीच आमचे गोड व्यक्तिमत्व म्हणजेच आपण बघू शकतोय थेट श्रीमान मंगेशदादा पवार यांच्याकडनं जर बघायला गेलं तर नक्कीच त्यांचा लकी नंबर म्हणजेच 9996
999 खरं तर दादांचा लकी नंबर. एक कॅश प्राइज देखील आपल्याला बघायला भेटत आहे. षटकार रॅट्रिक असो किंवा थेट चौकार रॅट्रिक किंवा विकेट रॅट्रिक ही बक्षिसं मात्र वारंवार त्यांच्याकडनं लावली जातात आणि नुकतंच आपण बघू शकतो इथे अगदी आमचे साथी समालोचक अगदी आपण बघू शकतोय आमचे मानस मनोरे सर मात्र नक्कीच इथे नुकतंच उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील खूप खूप स्वागत आहे. फटका दमदार मैदानामध्ये पॉवर हिट जनरेट केलाय. फलंदाजाचा बॅटमधून आलाय. हा स्टेट डाऊन दी ग्राउंड मिड विकेट सीमा पार येतो षटकार डिझाईन. चषकाची चर्चा झाले रायगड जिल्ह्यात वागस चषकाची चर्चा झाले रायगड जिल्ह्यात दादाच्या वागस चषकाची चर्चा खूप रोमांचक मॅच मैदानात मध्ये तिकडे बघायला मिळते. परफेक्टली लक्ष टाकलं तर मैदानामध्ये सध्या तरी सम्राटनगर नेरळ संघ गोलंदाजी करते आणि बॉलिंग ट्रॅकवरती आपण सध्या संदेश या गोलंदाजाला बघतायत या टीमकडून. मॅच खूप चांगली आहे. धावफलकावरती लक्ष टाकलं तर सध्या तरी डिक्सल संघ 1 लॉस करत असताना 37 या धावसंख्येवरती पोहोचली आहे. ओहो याही वेळेला तिकडे मैदानाच्या आतमध्ये मात्र आपण बघू शकतोय गोलंदाज संदेशचा हा परफेक्ट लेंथ बॉल आलाय. डॉट बॉल येतोय. अशा प्रकारे मैदानामध्ये आपण बघू शकतोय सध्या तरी मॅच मध्ये 3 षटकांचा खेळ संपतोय आणि इथे दिला जातोय ड्रिंक ब्रेक. तोपर्यंत आपण देऊया आमच्या डीजेला संधी. नाही टकेल क्रिकेट रंगणार मैदानात नाही टकेल क्रिकेट अगदी इथे ड्रिंक ब्रेक झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर आपण जाऊया सत्कार समारंभाच्या दिशेनं. आपण बघू शकतोय अगदी इथे आपण सत्कार समारंभाच्या दिशेने जातोय. भरपूर सारी व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती खरं तर उपस्थित राहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या पाहुण्याच्या शुभ सन्मानाच्या दिशेने आपण जातोय. अगदी आपण बघू शकाल माननीय श्री मंगेशदादा पवार आयोजित वाकच चषक 2025 ची स्पर्धा आणि दादांना मी विनंती करेन की आपल्या शुभ आपण पाहुण्याचा शुभ सन्मान करून घ्यायचा आहे. अगदी आपण बघू शकतोय सन्माननीय आदरणीय आमचे रुपेशदादा जाधव इथे उपस्थित आहे. तर इथे दादांचा हेतुजित मान आणि शुभ सन्मान होत असताना आपल्याला बघायला मिळेल. थेट आपण बघू शकतोय 999 चे खरं तर नक्कीच एक चांगले व्यक्तिमत्व म्हणजेच आपण बघू शकतोय ज्यांचा लकी नंबर आपल्याला बघायला मिळतोय माननीय श्री मंगेशदादा पवार यांच्या शुभास्ते मात्र नक्कीच इथे दादांचा हेतुजित मान आणि शुभ सन्मान होत असताना आपल्याला बघायला भेटतोय. मैदानामध्ये सामना देखील खूप चांगला बघायला भेटतोय. निखिल मैदानाच्या मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाली आहेत. पहिलाच बॉल जर बघायला गेले तर खूप तिखट माऱ्याचा बघायला भेटला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये निखिलचा येतोय. सध्या तरी सम्राटनगर नेरळ या संघाकडून. ओहो इनसाइड आउटला पुन्हा एकदा चांगलासा फटका आपल्याला बघायला भेटतोय. मागे सरकले आहेत. बॉटम हँडचा इस्तेमाल केलाय आणि थांबून खेळलेला फटका पॉइंट कव्हर रिझनच्या पलीकडे पोहोचतोय. सीमा पार हा चौकार. तदनंतर अजून एका छोट्याचा शुभ सन्मानाच्या आपण दिशेने वळतोय. थेट आदरणीय आमचे निकेश दादा जाधव देखील आहेत. तर यांचा देखील यथोचित मान आणि शुभ सन्मान होत असताना आपल्याला बघायला मिळेल. थेट आपण बघू शकतोय श्रीमान मंगेश दादा पवार यांच्या शुभास्ते मात्र नक्कीच तिकडे दादांचा यथोचित मान आणि शुभ सन्मान होत असताना बघायला भेटतोय. भरपूर सारी पाहुण्यांची साथ आणि त्या साथीच्या जोरावरती रमलेला आज हा वाकच चषक आपण सर्वजण नक्कीच बघतायत. पाहुण्यांना सन्मानित केलं जात आहे. आपण बघू शकाल अजून एक छोटासा शुभ सन्मान करतोय. थेट आदरणीय सुहासदादा धुळे यांना देखील विनंती असेल की आपला देखील शुभ सन्मान होतोय आणि हा देखील छोटासा शुभ सन्मान मात्र इथे जरूर होत असताना आपल्याला बघायला भेटेल. आणि हा शुभ सन्मान करण्यासाठी मी आमच्या बाईंना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण हा शुभ सन्मान करून घ्यायचा आहे. परफेक्ट तिकडे मैदानामध्ये सामना देखील फार
इम्पॉर्टंट गोष्टीच आपल्याला बघायला भेटतो आहे. डिक्सल संघ मैदानामध्ये बॅटिंग करते आहे. खूप चांगलं क्रिकेट सुरू आहे. भरपूर चांगली स्पर्धा आहे आणि चांगला सामना मैदानामध्ये आपण परस्पर तिकडे पाहताय. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळलं जात आहे. डिक्सल संघ या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना लक्ष बनवावं लागेल, कारण समोर सम्राटनगर नेरळ संघ आहे आणि या संघाला खरं तर एक चांगलं फायटिंग टोटल बनवावं लागेल. मागे सरकले तदनंतर बघायला गेले तर बॅटचा झोल जर बघायला गेलं तर मिड ऑफला झोकला आणि तिकडे मात्र सध्या तरी या चेंडूवरती फलंदाजाच्या बॅटमधून आपण बघू शकतोय सहजरित्या 2 रन्स येत आहेत आणि या 2 धाब्याच्या मदतीनं बॅटिंग करत असताना आपण बघाल डिक्सल संघ मात्र 43 या धावसंख्येवरती पोहोचतो आहे. खूप चांगलं क्रिकेट सुरू आहे मैदानामध्ये. तिकडे गोलंदाजी करत असताना निखिल आहेत. ओहो, बॅटचा सबोचा बॉल फेस खुला केलाय, परंतु टायमिंग प्रॉपर नाहीये. छत्र यावेळेला करतोय चुकी मैदानामध्ये. हा चेंडू स्टेट बघायला गेलं तर फिल्डरला बीट करून निघून जातोय. सीमा पार मिळतायत इथे 4 चौकार. लाख मोलाचं त्यानं ठेवलं या बक्षीस, साऱ्या सामना वीराला नजराना आहे खास. ऋषी मोरे बंटी माली करते सामना वीराला सन्मानित. बरोबर तिकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये अगदी पाहिलं तर चौथ्या षटकाचा अंत चांगला राहिला, चौकार आला आणि आता मॅचमध्ये आपण पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करूया. बॅटिंग करत असताना डिक्सल संघाच्या धावफलकावरती आपण बघाल 47 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये लागल्यात आणि इथे अगदी इथे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आपण बघू शकतोय थेट सम्राटनगर नेरळ संघाकडून मात्र गोलंदाजी मार्कवरती ऋषिकेश कदम सज्ज झालेत आणि ऋषिकेश कदमच्या प्रत्येकी विकेटसाठी जर बघायला गेलं तर नक्कीच आमचे आदरणीय चेतनदादा चौतांड्या यांच्याकडनं जर बघायला गेलं तर नक्कीच 501 रुपयाचं कॅश प्राइज मात्र नक्कीच इथे लावलेलं आपल्याला बघायला भेटत आहे. खूप चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे. सामना देखील खूप सुरेख रीतीचा आपण बघतोय. बॅटलमध्ये खूप स्ट्रॉंग लेवलचं क्रिकेट मैदानामध्ये मात्र सध्या तरी 4 ओव्हरमध्ये खेळलं आहे. बॅटिंग करत असताना डिक्सल क्रिकेट संघानं धावफलकावरती आपण बघाल 47 लागल्यात आणि आता ओव्हर नंबर 5ला सुरुवात होती आहे आणि 5व्या स्पेलमध्ये ऋषिकेश कदम सज्ज झाले. तिकडे मैदानामध्ये बॉलिंग मार्कवरती आणि स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत असताना आपण बॅट्समन रोहितला बघाल. रोहित स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतोय. मॅचमध्ये खूप चांगली रंगात आपण बघताय. ओहो, बॅटचा समोर बॅटचा फेस खुला केलाय. खुल्या मौसम मध्ये मैदानाच्या आतमध्ये फलंदाज रोहितनं लावलाय हा धमाका. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा सिक्सर. या चेंडू पल्लीच्या डावामध्ये सामने पाहूया आपल्या टीव्ही आणि मोबाईल मध्ये. केटीसी लाईव्ह दिसते आज साऱ्या या दुनियेत. केटीसी लाईव्ह दिसते आज साऱ्या या दुनियेत. अगदी षटकार आलाय. मैदानामध्ये खूप सुरेख पद्धतीचं क्रिकेट बघायला भेटतंय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला परंतु हा चेंडू बॅटच्या रनरमध्ये आला नाहीये. डॉट बॉल फेकत असताना तिकडे आपण मैदानामध्ये बघाल ऋषिकेशच्या गोलंदाजाला. चला एक महत्त्वाची सूचना येते, विनंती असेल थेट अगदी स्वर्गीय नवनाथ स्मृती 11 पिंपलोली संघाच्या कॅप्टनला आणि तदनंतर मार्केवाडी ब संघाच्या कॅप्टनला की आपण टॉस करण्यासाठी रिपोर्टिंग करायचं आहे. यानंतर टॉस केला जाणार आहे. तिकडे मैदानाच्या आतमध्ये फटका फसलाय. मॅचमध्ये लागतोय विकेट नंबर 2 सध्याच्या स्थितीला. या सामन्यामध्ये आपण बघू शकतोय डिक्सल टीमला फलंदाज इथे बाद. वाकचषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. वाकचषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. आणि नक्कीच आपण बघू शकतोय ऋषिकेश या गोलंदाजाच्या प्रत्येकी विकेटसाठी जर बघायला गेलं तर नक्कीच आपण बघाल आमचे आदरणीय चेतनजी चौतांडा यांच्याकडनं जर बघायला गेलं तर नक्कीच 500 रुपयाचं कॅश प्राइज मात्र नक्कीच लावलं गेलं आणि ते कॅश प्राइज मात्र इथे नक्कीच या गोलंदाजाला जरूर दिलं जाईल. आणि इथे आपण एका छोट्याशा शुभ सन्मानाच्या दिशेने जातोय. आपण बघू शकतोय थेट आमचे आदरणीय चेतनजी चौतांडा सर मात्र नक्कीच इथे उपस्थित आहे. तर त्यांचा एका छोट्याशा शुभ सन्मानाच्या दिशेने आपण वळतोय आणि हा शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन अगदी आमचे
तेजस दादा जाधव यांना विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण नक्की सरांचा शुभ सन्मान करून घ्यायचा आहे। खूप चांगला सामना सुरू आहे तिकडे मैदानामध्ये बॅटिंग करत असताना तोडफोड देखील होती आहे परंतु विकेट देखील येत आहेत। हो या क्षणी मात्र तिकडे मैदानामध्ये आपण बघू शकतोय ऋषिकेशचा हा एक इंटरेस्टिंग बॉल मैदानामध्ये आपल्याला बघायला भेटतो आहे। खोलात टाकलेला बॉल होता जोरात खेळण्याचा प्रयत्न केला परंतु तिथे अपयश आलं आणि मैदानामध्ये इथे ऋषिकेशचा हा सक्सेसफुल लेंथ बॉल मात्र आपल्याला बघायला भेटतोय। डॉट बॉल आला तिकडे मैदानामध्ये सध्या तरी ऋषिकेशचा। हो याही वेळेला मैदानाच्या आतमध्ये लॉफ करण्याचा प्रयत्न केला परंतु बॅटवरती हा चेंडू सापडत नाही आहे फलंदाजाच्या आणि मैदानामध्ये अजून एक चांगला बॉल तिकडे मैदानामध्ये आपल्याला बघायला भेटतो आहे गोलंदाज ऋषिकेशचा। चला पुन्हा एकदा शेवटचा कॉल असेल तो म्हणजेच मार्केवाडी ब टीमचे कॅप्टन्स आणि थेट पिंपलोली संघाचे कॅप्टन्स आपण टॉस करण्यासाठी रिपोर्टिंग करायचे टॉस केला जाईल। ओहो या क्षणी मैदानाच्या आतमध्ये खोलवर टप्प्याचा बॉल होता स्टेट जर बघायला गेले तर मिडॉनला फटका एक्झोबिट खेळला तिकडे फलंदाजाड आणि या चेंडूवरती मैदानामध्ये मिळत आहेत 2 धाबा आणि पंच सांगतायत ती इथे षटक नंबर 5 संपत आहे आणि पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहिलं मार्के अगदी थेट डिक्सल संघाने मात्र फलंदाजी करत असताना या दाफलकावरती तब्बल 55 धाबा बनवल्यात आणि 56 धाबेचं लक्ष इथे सेट केलं आहे ते म्हणजेच तिकडे आपण बघू शकतोय थेट सम्राटनगर नेरळ संघाच्या समोर भरपूर मोठी धमाकेदार स्पर्धा आपण बघू शकतोय। श्रीमान मंगेशदादा पवार आयोजित वाकस चषक 2025 ची स्पर्धा आहे आणि मैदानामध्ये पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं गेलं तर नक्कीच बॅटिंग करत असताना डिक्सल संघाने मात्र भरपूर अहंकारी लेवलचं क्रिकेट खेळलं म्हणजेच त्यांनी एक चांगलं लक्ष बनवलं आणि आता हे लक्ष चेस होईल की नाही ते म्हणजेच थेट सम्राटनगर नेरळ संघाला हे देखील बघायला भेटेलच आणि हे लक्ष कसं चेस केलं जाईल हे मात्र नक्कीच धावत्या सत्रामधून ऐकवण्यासाठी कॉम्बॉक्समध्ये जोडले जातील। अगदी आमचे मानजी मनोरे सर इथे या कॉम्बॉक्समध्ये जोडले जातील। थँक्यू सो मच। नक्कीच आपण बघू शकतोय इथे कॅश प्राइज येत आहे थेट सम्राटनगर नेरळ संघाने जर हा सामना जिंकला तर नक्कीच आपण बघाल नेरळ शहरचे युवा अध्यक्ष आपण बघाल माननीय श्री ऋषिकेशजी पाटील यांच्याकडनं 5,000 रुपयाचं कॅश प्राइज मात्र इथे लावलं जात आहे। हॅलो धन्यवाद प्रकाशजी भला सर। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते।
असं म्हणत 4 वेद 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती बाप्पा आपला गणपती त्या गणरायाच्या चरणी वंदन करतोय. त्यानंतर राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, निश्चयाचे महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचे निर्धारू श्रीमंत योगी त्या राजांना मी त्रिवार मुजरा करतोय. आणि त्यानंतर मात्र स्पर्धेकडे या ठिकाणी लगेचच वळतोय, जिथे दुसऱ्या सत्राची सुरुवात केली जाईल. पंचांचा मॅच ऑन होण्याचा इशारा. पहिला बॉल चांगला फटका खेचून काढला. स्ट्रेट यावेळेस चेंडू ट्रॅव्हल केला. खेळाडू उपस्थित आहेत. तत्पूर्वी आपण पाहतोय की सिंगल धाव या ठिकाणी घेतली गेली आहे. अकाउंट इज ओपन बाय 1 रन असं आपण नक्कीच म्हणूया. एका धावेने टीमचं खातं खुलं केलं गेलं. पाठलाग करायचा 5 षटकांमध्ये या 56 धावसंख्येचा. सलामीची जोडी आपण पाहतोय. संदेश आणि या त्यांच्यासोबत साजिद आणि या पिवनचं पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आकाश येताना पाहायला मिळतात. फलंदाजांना धावा बनवण्याची चांगली संधी आहे पिवनच्या ओव्हरमध्ये. यावरचा फटका बॅटची बाहेरची एज घेतली आहे. शॉर्ट थर्डमॅनमध्ये आपण पाहतो हलकासा फंबल झाला आहे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी म्हणावं लागेल. चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा स्किट होताना पाहायला मिळाला, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आहे आणि चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळते. ॲज अन फिल्डिंग युनिट जेव्हा तुम्ही चांगलं काम करता, गोलंदाजाचा आत्मविश्वास हा वाढत असतो आणि त्यामुळे क्षेत्ररक्षण हा देखील एक डिपार्टमेंट आहे ज्यामध्ये चांगली कामगिरी करणं तितकंच महत्त्वाचं. वाईड लाईनचा यॉर्कर, काय कमालीचा बॉल पाहायला मिळतोय. अगदी चाकेवरती उभं ठेवण्याचं काम केलं जात आहे. मोस्ट डिफिकल्ट डिलिव्हरी बोल्ड बाय बॉलर जर कुठली असेल तर ती असते यॉर्कर, ज्याला आपण क्रिकेटच्या खेळामध्ये ब्रह्मास्त्र देखील म्हणतो. आणि जेव्हा ब्रह्मास्त्र फेकलं जातं कोणतंही अस्त्र त्याच्यासमोर अक्षरशः निकामी होतं. आणि चांगला चेंडू पाहायला मिळाला आकाश यांच्या माध्यमातून. फुलटॉस बॉल होता, टीप करणारा फुलटॉस होता. अगदी बॉलवरती फिंगर रोल केली, तदनंतर चेंडू पिच केला. आपण पाहतोय बॅटरपर्यंत पोहोचण्याआधी चेंडू हवेमध्ये हलकासा स्लो होताना पाहायला मिळाला आणि त्यामुळे या ठिकाणी फलंदाज चकले गेले आहेत. चांगली सुरुवात करावी लागेल आणि आता ती सुरुवात आत्तापर्यंत मिळत नाही आहे, परंतु मार्ग शोधावा लागेल. कठीण काळ, अडचणी आहेत, परंतु धावा जमवणं महत्त्वाचं आहे. यावेळेस देखील चांगला बॉल फटका खेचायचा होता. विदाऊट कनेक्शन नो रिॲक्शन असं म्हटलं जातं. विकेट कीपर यांच्या हातामध्ये आणखीन एक डॉट चेंडू मात्र विसावला गेला. फार चांगलं आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. KTC अर्थातच कर्जत टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून हे भव्य आणि दिव्य नाईट शृंखलेचं आयोजन आहे. आमचे मित्र अजिंक्यजी पवार आणि त्यांची टीम ज्यांनी बरीचशी मेहनत मात्र या स्पर्धेमागे घेतली आहे आणि त्या मेहनतीचं यश देखील त्यांना मिळतं आहे. यावेळेस गुडघा टेकून स्टायलिश फटका खेळण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीप करायचा होता, परंतु यावेळेस देखील करेक्शन नाही आहे. काय गोलंदाजी होती. पहिलं षटक कधी आलं कधी निघून गेलं काही कळालंच नाही आहे. अगदी सर रवींद्र जडेजा जसं षटक फेकतात अगदी त्याचप्रमाणे त्याच स्पीडमध्ये येथे मात्र षटक फेकलं गेलं आणि टॉट बॉलने पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा आहेत त्या धावफलकावरती 2 धावा आणि समीकरणाचा आपण विचार केला येणारे 24 चेंडूवर विजयासाठी गरज आहे 54 धावेंची. तर नक्कीच थोडासा वेळ घेतोय. अगदी आपण बघू शकतोय टॉसबॉक्समध्ये आपण जोडलो गेलो आहे. थेट कालच्या दिवसामध्ये बघायला गेलं तर मार्केवाडी ब संघ मात्र नक्कीच आपण एक सामना जिंकत असताना पाहिला होता आणि आज आपल्याला थेट पहिला सामना जिंकत असताना बघायला मिळाला, तो म्हणजेच थेट स्वर्गीय नवनाथ स्मृती 11 पिंपळोली संघ. तर आता आपण करतोय टॉस आणि हा टॉस अगदी आमचे सन्माननीय आदरणीय सुहासदादा धुळे यांच्या शुभास्ते होत असताना बघायला भेटतोय. जरूर इथे हा टॉस होतोय, महत्त्वाचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. खूप चांगली लढत होईल यात मात्र काहीच शंका नाही आहे, कारण दोन्ही संघांनी चांगलं क्रिकेट खेळलं आहे आणि आता या चांगल्या मॅचचा टॉस मात्र इथे राहिला आहे. काटाचा कॉल केला होता मार्केवाडी ब संघाने, परंतु छापा आलाय आणि इथे टॉस आपण बघू शकतोय थेट स्वर्गीय नवनाथ स्मृती 11 पिंपलोली संघाने जिंकलं. तर प्रथम निर्णय काय असेल? प्रथम निर्णय बॉलिंग असेल आमची.
अधिकचं काही विचारणार नाहीये, लगेच आपण जाऊया कंटिन्यू मॅचकडे. थँक्यू. हॅलो. यावेळेस पंचांकडे दाद नक्कीच मागितली गेली आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. षटक क्रमांक 2 साठी बॉलिंग ट्रॅकवरती रोहित यांना आपण पाहतो. P2चा सेकंड पॉवर प्ले असेल. 3 खेळाडू आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर फिल्डिंग करताना पाहायला मिळतील. तत्पूर्वी ज्या पुढील मॅचेस आहेत त्या प्रत्येक संघासाठी सूचना असेल की इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस झाला पाहिजे आणि इनिंग ब्रेकमध्येच ज्यांची पुढील मॅच असेल ते 2 संघ टॉससाठी येतील, ही सूचना राहील. हॅलो. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाजी करताना सम्राटनगर नेरळ संघाला आणि या कोणत्याही फलंदाजांनी जर बॅक टू बॅक 3 बॉलवरती 3 षटकार मारल्या तर सन्माननीय चेतन चोथाणे साहेब आणि सन्माननीय ऋषिकेश दादा यांच्याकडून तब्बल 3001 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी या फलंदाजांना दिलं जाईल. चांगली संधी या फलंदाजांसाठी, परंतु पंच वॉर्न करा, अधिकचा वेळ घेऊ नका. बॉलिंग टीम विनंती असेल, कारण बऱ्याचशा मॅचेस कव्हर करायच्या आहेत. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, मोबाईलचा नेटवर्क, क्रिकेटचा फुटवर्क, रनआउटची संधी आहे, परंतु एक चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली गेलेली आहे. आत्तापर्यंत आपण विचार जर केला तर संत आणि सावध सुरुवात आहे, अजूनही अटॅक करण्याची संधी देत नाही आहेत. एकेका धावेने मात्र धावफलक पुढे सरसावलं जात आहे. थेंबे थेंबे तळे साचे असं आपण म्हणतो आणि एकेरी दुहेरी धावेने मात्र या ठिकाणी टोटल चेस करण्याचा प्रयत्न केला जातो. अटॅक करावा लागेल. अडचणी जरी तुमच्यासमोर असल्या तरी स्वतःची जिद्द दाखवावी लागेल, कारण की मी नेहमी सांगत असतो, जो असेल जिद्दी त्याला मिळेल प्रसिद्धी, आणि तुम्हाला प्रसिद्धी हवी असेल तर तुम्हाला जिद्द दाखवणं देखील महत्त्वाचं आहे. आकोटप्पाचा बॉल खराब लाईनने फेकला गेला. मोठा फटका खेचायचा होता जरूर. पंच 2 हात आमच्या दिशेने समांतर करतात आणि आम्हाला कळवतील की हा चेंडू मात्र अवांतर आहे. अवांतर चेंडू का होईना, परंतु हे बॉल जर आले तर सम्राटनगर नेरळ संघ त्यांना मात्र आनंद होईल, कारण की त्यांच्या धावा या ॲड ऑन होताना मात्र पाहायला मिळतील. यावेळेचा मोठा फटका खेचलाय. ऑन साइडला लॉफ्टेड ड्राईव्ह. खेळाडू आहेत त्या ठिकाणी. टिपला जातोय झेल आणि संपवलाय तो म्हणजे फलंदाज साजिद यांचा खेळ. पहिला मोहरा बाद. रंगणार मैदानात, नाही खेळ क्रिकेट रंगणार मैदानात. चषकाची चर्चा झाले रायगड जिल्ह्यात. पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला महत्व. साजिद ज्याच्याकडून टीमला बऱ्याचशा धावांच्या अपेक्षा होत्या, परंतु त्या अपेक्षा तो पूर्ण करू शकला नाही आणि आता मात्र पवेलियनमध्ये परत पोहोचला. रॅट क्रमांक 3 वरती न्यू बॅटर निखिल मैदानाच्या आतमध्ये आणि 3 बॉलवरती 3 षटकार. अर्थातच चेतन दादा चोथाणे आणि टाइम अलर्ट असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. बॉलिंग टीम 20 मिनिटांमध्ये 4 षटकं झाली नाही. शेवटच्या ओव्हरमध्ये एक्स्ट्रा खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये, हे नियम असतील. यॉर्क पद्धतीचा बॉल. काय चेंडू फेकला, अगदी जागेवरती उभं ठेवलाय. कोणती संधी मात्र दिली जात नाही. चांगला बॉलिंग अटॅक घेऊन मैदानाच्या आतमध्ये डिक्सळ संघ उतरला आणि क्रिकेटच्या खेळामध्ये म्हटलं जातं बॅटर विन्स यू द मॅचेस बट बॉलर विन्स यू द टुर्नामेंट. आणि चांगली बॉलिंग अटॅक आहे. यावेळेस टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळत आहे. पुश करो खुश रहो असा गेम प्ले पाहायला मिळाला. शॉर्ट पॉईंटमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला आणि तत्पूर्वी एक सिंगर धाव मिळाली जाते. आक्रमण करावं लागेल. संघाचे पाठीराखी असतील, संघाचे खेळाडू असतील, बॅटर्सकडून बऱ्याचशा त्यांना अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा तुम्हाला पूर्ण करायच्या असतील तर इथून मात्र आता आक्रमण करावं लागेल. मोठा फटका खेचायचा आहे. टॉपेज घेतली या ठिकाणी
बाहरी किनारा और नहीं मिलेगा भाग्य का सहारा, दूसरा फलंदाज होईल बाद. नाही टकेल क्रिकेट रंगणार मैदानात, नाही टकेल क्रिकेट रंगणार मैदानात. वाकसकाची चर्चा झाले रायगड जिल्ह्यात, वाकसकाची चर्चा झाले रायगड जिल्ह्यात. रानाच्या वाकड चषकाची चर्चा रायगड जिल्ह्यात, रानाच्या वाकड चषकाची चर्चा रायगड जिल्ह्यात. आतापर्यंत बाद झाले गेल्यात. फार दयनीय अवस्था या ठिकाणी करून ठेवली आहे, ते म्हणजे सम्राटनगर नेरळ संघाची. आपण विचार करतोय की फलंदाज आता अटॅक करतील, परंतु गोलंदाजांची कसून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस मोठा फटका, हा देखील बॉल हवत. खेळाडू जज करतात. नो मॅन स्टँडमध्ये बॉल टप्पा पडलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या चित्याच्या चपळाईने या 2 धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या गेल्यात. दोन धावेच्या बरोबरीने टोटल पुढे सरसावली जाईल. धावफलकावरती आपल्याला 8 धावा पाहायला मिळतील. 1 शॉट. ओके, यस, 1 शॉट असेल म्हणजे एकच धाव. चेक करायचे का? ओके, पंच सांगतात की 1 शॉट आहे, परंतु ती तुम्ही चेक करा. यस, आम्ही चेक करू आणि तुम्हाला नक्कीच निर्णय सांगू. दोन धावा या ठिकाणी नक्कीच पूर्ण होतील. पुनश्च एकदा बॉलर होतील तयार. यावरचा मोठा फटका, बॉल हवत आहे. खेळाडू जज करतायत. हातात आलेला लोण्याचा गोळा मात्र जमिनीलगत दान केला जातोय. पकडा झील आणि जिंका क्रिकेटचा खेळ असं म्हटलं जातं, परंतु यावेळेस कॅच ड्रॉप होतीये. जीवनदान फलंदाजाला मात्र नक्कीच दिलं जाईल. क्रिकेटच्या खेळामध्ये या जीवनदान फार घातक ठरतात. 2013ची मॅच इंडिया श्रीलंकाची आठवण, जिथे रोहित शर्मा यांचे सोडलेले 3 झेल आणि सर रोहित शर्मा यांनी त्या मॅचमध्ये 264 धावा कुठून काढल्या होत्या. त्यामुळे झेल फार महत्त्वाचे आहेत. हलक्या हाताने यावेळेस स्ट्राईक केले बॉलला. चेंडू खरंगत राहतोय जमिनीला गुदगुल्या करत असताना. बॉल ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफमध्ये. एक धाव पूर्ण ओव्हर थ्रो होतोय. क्रिकेटचा खेळ चुकीला माफी नाही आहे. सिंगलचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये आणि 2 धावा आता ऍड ऑन केल्या जातील. आणि आता संघ फार अडचणीत आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये तुषार पाहायला मिळतात. आणि तुषार, तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर तुम्ही तुमच्या संघाला या मॅचमध्ये विजयी केलं तर सन्माननीय चेतन दादा चोथाणे साहेब यांच्याकडून 10,001 दिले जातील. धावा झाल्या धावफलकावरती 11, अर्थातच 11 धावा आहेत. पाठलाग 56चा करायचा, अजूनही 45ची गरज आहे. अटॅक केला. यावेळेस बॉल ऑन साइडला. फटका चांगला आहे. चेंडू घरंगत चाललाय. डीप स्क्वेअर लेग, सीमा पार, चौकार. मंगेश पवार दादा आयोजित वाकचषक ठेवलाय. मंगेश पवार दादा आयोजित, मंगेश पवार दादा आयोजित, मंगेश पवार दादा आयोजित, मंगेश पवार दादा आयोजित, मंगेश पवार दादा आयोजित. यावरचा बॉल देखील मोठा फटका खेचायचा. ओव्हर पिच बॉल, फुलर लेंथची डिलिव्हरी. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट प्रॉपर नाही आहे. फटक्यामध्ये एलिव्हेशन पाहायला मिळत नाही आणि त्यामुळे सिंगल धावेवरती आता समाधान मानावं लागेल. एकेरी दुहेरी धावेंनी काही होणार नाही आहे. इक्के दुक्के से दिल्ली दुरुस्त नाही, दिल्ली दूर असतं होगी.
आणि त्यामुळे मात्र आता इथून अटॅक करण्याची गरज आहे. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जेव्हा उतरतात तेव्हा बऱ्याचशा खेळाडूंचा विश्वास तुमच्या खांद्यावरती असतो आणि त्या विश्वासाला सार्थ खेळ करावा लागेल. खराब चेंडू आहे, खरपूस समाचार घेतला जातोय, धावफलकाला दिला जाईल आकार, चेंडू सीमा रेषा पार, चौकार. मंगेश दादा पवार आयोजक खास चषक त्याचा हाय फेमस. या ठिकाणी आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतोय रायगडचा टायगर आणि त्याच्याच बरोबरीने अटक करा पुण्यात हे जे गाणं आपण युट्यूब वरती ऐकतो आणि त्या गाण्याचे सुमधुर गायक सन्माननीय अजय दादा गायकवाड साहेब ज्यांची रॉयल एंट्री या ठिकाणी होतीये. पण तू भेटायला जेव्हा मी पुण्यात मला अटक करावा पुण्यात हे गाणं मात्र ज्यांच्या माध्यमातून गायला गेलं रायगडचा टायगर, एक सुमधुर गायक, एक दमदार व्यक्तिमत्व अजय भाई गायकवाड ज्यांची रॉयल एंट्री या ठिकाणी होतीये. स्वागत 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 अजय भाई गायकवाड, आज आपण आलात आणि या कार्यक्रमाचा आनंद वाढवलात त्याबद्दल आपला आभार. त्यांचं स्वागत या ठिकाणी होईल आणि त्यांना विनंती असेल की आपण विराजमान व्हावा. वेलकम वेलकम मोस्ट वेलकम. मंगेश दादाला फेमस झाला. षटक क्रमांक 3चा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या 20 धावा आणि समीकरण बरेल 12 चेंडू 36 धावांचा आकुट टप्प्याचा बॉल, चेंडूला फेकून दिले ऑन साइडच्या वलीकडे, फटक्यात होतं वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. या ठिकाणी आगमन होत आहे मार्केवाडीचे आमचे पाहुणे सन्माननीय नामदेव दादा मार्के साहेब, ज्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. त्यांना विनंती आहे की आपण यावं. यावेळेस फटका चांगला आहे, वा बाई वा. नको ती ऑडी नको ती फरारी, बॉलने घेतली गगन भरारी, चेंडू सीमा पार. षटकार. चषकाची चर्चा झाले रायगड जिल्ह्यात. चषकाची चर्चा झाले रायगड जिल्ह्यात. अजय गायकवाड साहेब यांचं आगमन झालं आणि त्यांचं स्वागत षटकारांच्या आतिषबाजीने केलं जात आहे. त्यांचे छोटे बंधू तुषारजी गायकवाड जे मैदानाच्या आतमध्ये कमालीची फलंदाजी करतायत आणि तुषार चांगली संधी आहे. जर तुम्ही मॅच जिंकवलीत तर या ठिकाणी चेतन चोताणे साहेब यांच्याकडून 10,001 हे बक्षीस मात्र या ठिकाणी नक्कीच दिलं जाईल. त्यानंतर आपण पाहतोय सन्माननीय डॅनी लोंगले साहेब उमरोली गावचे आमचे पाहुणे आहेत, या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत. आणि वाकस गावचे सन्माननीय श्याम जगे साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. या सगळ्या पाहुण्यांचं आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय राजू दादा मोरी यांचं देखील आगमन या मंचावरती होतं. या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील स्वागत असेल. काय कमालीची फलंदाजी या ठिकाणी केली आहे. 2 बॉलवरती 2 सिक्स आलेत. आणखीन एक सिक्स जर आला तर चेतन चोथाणे आणि ऋषिकेश दादा यांच्याकडून 3,001 हे बक्षीस मात्र फलंदाज तुषार गायकवाड यांना दिलं जाईल. आक्रमण केलंय, कमबॅक केलंय, पलटवार केला जातोय, प्रयत्न केलाय. पंचांकडे लाऊड अपील केली जाते. LBW लेग बिफोर विकेटसाठी लाऊड अपील. पंचांनी अपील नकारली. पंच सांगतात इट इज नॉट LBW बट इट इज डेफिनेटली LB म्हणजे लेग बाईज आणि 1 धाव मिळते. षटकार चौकार ज्याची गरज होती. खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण सांगतोय सुरुवात जरी तुम्ही हळुवारपणे केली असली परंतु स्लो अँड स्टडी विन्स द रेस असं नेहमी म्हटलं जातं. शांत आणि सावध असाल तर शर्यत जिंकाल. फटका हव्यात आहे. उंची जास्त लांबी कमी, खेळाडू खाली आहेत, कोणतीच चुकी करत नाही आहेत.
फिल्डर मेकिंग नो मिस्टेक, टेकिंग अ सक्सेसफुल कॅच. तिसरा फलंदाज बाद. मंगेश दादा पवार आयोजक खास चषक त्याचा हाय फेमस. नुकतंच आपण बघू शकतो इथे याच दरम्यान अजून पाहुण्यांची उपस्थिती होत असताना आपल्याला बघायला भेटते आहे. माननीय श्री नामदेवदादा मार्के साहेब इथे उपस्थित झाली आहेत. तर नक्कीच आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन आसन व्हायचं आणि त्यानंतर अगदी आदरणीय आमचे स्वप्नीलदादा कांबरी हे देखील इथे उपस्थित राहिले आहेत. तर दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन आसन व्हायचं आहे. जाऊया थेट कंटिन्यू मॅचकडे. तिकडे थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेले आहेत आमचे साथी समालोचक मानस सर. थँक्यू. गोलंदाज तयार होत आहेत. यावरचा बॉल खोलवर टप्पाचा अगदी ब्रह्मास्त्रचा वापर केला. बॅटच्या खाली प्रॉपर बॉल पिच केला गेला. बॅटर यापणे चकमा खात आहेत आणि डॉट बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. डॉट चेंडू खेळायचे नाही आहेत. जेव्हा तुम्ही रन चेस करता सिंगल डबल देखील फार इम्पॉर्टंट असतात. क्रिकेटच्या खेळामध्ये चौकार षटकार मारणं सोपं आहे, परंतु सिंगल डबल या फार महत्त्वाच्या राहतील. स्पीडअप नक्कीच करायचं, या सूचना मात्र नक्कीच असतील. यावेळेस डाव्या इष्टीच्या बाहेर हा बॉल मात्र पिच केला गेला. पंच दोन हात आमच्या दिशेने समांतर करतील. आम्हाला कळवतायत की हा चेंडू मात्र स्वर अवंतरच्या बरोबरीने धावफलकावरती 34 अर्थातच 34 धावा जोडल्या गेल्यात. पाठलाग करायचा आहे 56चा. 56 - 34 राहतात धावा 22 आणि चेंडू शिल्लक असतील 7 चेंडू. 22 धावा. हा बॉल इम्पॉर्टंट आहे. या बॉलवरती मोठा फटका येणं महत्वाचं. प्रयत्न केला जातोय. या मिड ऑफच्या वरून चेंडूला उडवलाय. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू येत आहेत. सिंगल पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. चांगली रनिंग आहे. चित्याच्या चपळाईने 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या गेल्यात आणि 2 धावांच्या बरोबरीने षटक क्रमांक 4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. पाठलाग करायचा 56 धावेंचा. धावफलकावरती धावा आहेत त्या 36. लॉस ऑफ 3 विकेट्स आणि समीकरण आता बनेल येणारी 6 चेंडू आणि विजयासाठी 20 धावेंची गरज. सहा चेंडू आणि 20 धाव्यांचं समीकरण आहे. दोन्ही संघ मात्र आता बॅलन्स स्थितीमध्ये आहेत. सुरुवातीची 3 षटकं नावावरती राहिली डिक्सन संघाच्या. त्यानंतरचं एक षटक ज्याच्यामध्ये बऱ्याचशा धावा कुठून काढल्या गेल्या आणि सम्राटनगर नीरज संघ ज्यांनी मात्र कमबॅक केलंय. शेवटचं ओव्हर घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होतील. जयेश. पहिला बॉल शफल झाला. मोठा फटका खेचायचा होता, परंतु काय वेग आहे. कौतुक करावं तेवढं कमी आहे. शेवटचं षटक फेकणं आसन बॉलर तेवढं सोपं नसतं, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये मुश्किलों को जो करेगा आसान वो छुएगा जीत का आसमान. आणि त्यामुळे कठीण गोष्टी तुम्हाला सोप्या या खेळामध्ये कराव्याच लागतील. आता 5 चेंडू आहेत आणि विजयासाठी 20 धावेंची गरज. यावरचा फटका चांगला उडवलाय बॉलला. मिड ऑफच्या वरून चेंडू जातोय लॉंग ऑफ. सीमा रेषा पार. दमदार चौकार. यावेळेस फटका चांगला होता. 4 धावा मिळतात. समीकरण बनलं जाईल. येणारे 4 बॉल आणि विजयासाठी 16 धाव्यांची गरज. 16 का डोला हे गाणं मात्र आपल्याला नक्कीच आठवतं. आणि आता डोल्याने फलंदाजी करावी लागेल. मनगटातली ताकद दाखवावी लागेल. यावरचा बॉल फुलर लेन्स आहे. ड्राईव्ह केलं जातंय. सिंगल धाव वेगाने कंप्लीट होती. यात दुसऱ्या धावेसाठी बॅक होतील. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो, अगदी क्विक ॲक्शन, क्विक आर्म. सर रवींद्र जडेजा जशी फिल्डिंग करतात
अगदी त्याच स्टाईलने कलेक्शन होऊन एक क्विक आर्मने थ्रू केला गेला आणि सिंगल धावच मात्र या ठिकाणी घेतली जाते. एकेरी दुहेरी धावेने काही होणार नाही. जर तुम्हाला स्वतःवरती असलेलं दडपण कमी करायचं असेल, मोठी फटकी खेचावी लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. या ठिकाणी अडचणींचा वनवास तुम्ही सोसला, तदनंतर मात्र यशाची चव तुम्हाला घ्यायची असेल तर मात्र आता आक्रमण करावं लागेल. समीकरण बरेली येणारे 3 बॉल आहेत विजयासाठी 15 धावेंची गरज. वाह, काय अफलातून चेंडू आहे. फंबल झालेत, 1 धाव खेचली गेलेली आहे आणि एका धावेच्या बरोबरीने आता स्कोर बोर्ड पुढे सरसावलं जाईल. धावफलकावरती धावा होतील त्या 42 अर्थातच 42 धावा. समीकरण बरेली येणारी 2 बॉल आणि विजयासाठी 14 धावेंची गरज. 2 चेंडू 14 धावा. आव्हान या ठिकाणी मात्र आता कठीण होऊन बसलंय. 2 लीगल बॉल आणि डिक्सर संघ मात्र विजयाच्या उंबरठ्यावरती पोहोचेल. यावर स्लोवर फुलटॉस अटॅक केलाय. या मॅच मधील आता मात्र पूर्णपणे मजा हिसकावून घेतली गेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. एका क्षणी असं वाटलं सम्राटनगर नेरळ संघ कमबॅक करतोय की काय. बरीचशी पारितोषिकं चेतन चोताळे साहेब यांनी लावली, परंतु त्या पारितोषिकांचा आता काहीसा उपयोग होणार नाहीये, कारण 1 बॉल आणि आता मात्र विजयासाठी 13 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. अटॅक केलं जातं यावेळेस, परंतु अबक्या फायदा जब चिडिया छुक गई खेत. ही मॅच मात्र या ठिकाणी नक्कीच संपुष्टात येते आणि विजयी संघ ठरलाय टीम डिक्सळ. मॅनी कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक अभिनंदन.